नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. काल आणि आज या 2 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा ₹1500 हप्ता जो आहे तो वितरित होण्याची शक्यता होती. जमा होणे गरजेचा होता, परंतु या 2 दिवसांमध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत. परंतु आज सायंकाळपर्यंत देखील लाडक्या बहिणींना डीबीटी पोर्टलवर हप्ता वितरण झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी अगदी वाटच पाहत आहेत की आमच्या बँक खात्यामध्ये आमचा हप्ता कधी जमा होईल. परंतु शासनामार्फत देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंत्री आदित्य तटकरे असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, सध्या कोणामार्फत देखील लाडक्या बहिणींचा प्रश्न समोर आणला जात नाहीये. तर यावेळी प्रेस कॉन्फरन्स देखील झाली नाहीये. मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटरवरती त्यांचं ट्विट जे आहे, आजपासून आम्ही हप्ते वितरण सुरू करतोय, तर असं ट्विटरवरती त्यांनी घोषणा केली. आणि 2 ते 3 दिवसांमध्ये, केवळ मागच्याच आठवड्यामध्ये म्हणजे शनिवारपासून 2 ते 3 दिवसांमध्ये फक्त हप्ते वितरण झालं. त्याच्यानंतर हप्ते वितरण थांबवण्यात आलेलं आहे. बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, गडचिरोली असेल, तर यापेक्षा अधिक अजून जिल्हे आहेत तर या ठिकाणी अजून हप्ते वितरण झालेलं नाहीये. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, काही जणांच्या बँक खात्यामध्ये ₹1, ₹6 असे पैसे आलेले आहेत. अशा लाडक्या बहिणी देखील आम्हाला विचारत आहेत. अपेक्षित होतं की काल आणि आजपासून हप्ते वितरण सुरू होईल अशी माहिती देखील आपण यापूर्वी चॅनलवरती दिली होती. कारण का डीबीटी पोर्टल हे लगातार एकामागोमाग एक दिवसांमागे डीबीटी करत असतं. एका दिवशी डीबीटी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅप, तिसऱ्या दिवशी गॅप, अशा प्रकारे कोणतीच प्रोसेस थांबवली जात नाही. काहीतरी तांत्रिक अडचणी असतील त्याच्यामुळे ही डीबीटी सध्या झालेली नाहीये. परंतु शासनामार्फत या संदर्भात खुलासा देणं गरजेचं आहे, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजून ₹1500 मिळालेले नाहीये, तर यांना एक दिलासा तरी मिळू शकतो की आम्ही या तारखेला डीबीटी केलं नाहीये, डीबीटीमध्ये काहीतरी त्रुटी आहेत, पुन्हा डीबीटी या तारखेनंतर होईल. अशा प्रकारची जर माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं. परंतु शासनामार्फत सध्या लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मंत्रिमंडळ अधिवेशन चालू आहे, त्यामुळे कुठल्याच प्रकारच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये लाडक्या बहिणींचा प्रश्न घेतला जात नाहीये. त्यामुळे सध्या डीबीटी पुन्हा कधी सुरू होईल या संदर्भात देखील अधिकृत घोषणा नाहीये किंवा असं कोणतं पोर्टल नाहीये तिथे आपण जाऊन ही डीबीटी कधी होणार अशी चेक माहिती करू शकतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना आपण वारंवार सांगत आहोत, प्रतीक्षाच करायची आहे. कारण का प्रतीक्षा करण्याशिवाय कोणतीच आपल्याला कार्यवाही करता येणार नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे आज देखील लाडक्या बहिणींना निराशाच मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आज प्रतीक्षेत होत्या की आज पण आमचा हप्ता मिळून जाईल. आपण देखील व्हिडिओ बनवला होता की आजपासून वितरण आहे ते सुरू होईल, परंतु आज देखील वितरण सुरू झालेलं नाहीये. आज कोणत्याच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीये. तर अशा प्रकारे आजची ही सद्यस्थिती आहे. अनेक व्हिडिओज येतील की हप्ते वितरण सुरू झालेलं आहे किंवा लाडक्या बहिणींच्या 12 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना पैसे वितरण सुरू झाले आहे, अशा सोशल मीडियावरती चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी यांना एकच विनंती, सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीपासून सावध राहा. योजनांसंदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही आत्ताची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.